करायचं आहे, आपण हात टाकायचा आहे. त्याला हात टाकणे असं म्हटलं जातं किंवा गुदद्वारातून हात घालून काय करायचं आपल्याला जनावराचं सर्विक्स तपासायचं आहे. आतमध्ये काय असतं, सर्विक्स असतं. त्यानंतर काय असतं, पुढे 2 हॉर्न्स असतात. म्हणजे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. आता हे गुदद्वारातूनच का टाकावं लागतं, तर गुदद्वार आणि खालचा युनिमार्ग याच्यामध्ये कसं असतं, एक चमड्याचा थर असतो. तो एवढा पातळ असतो की खालची बाजू आपल्याला लागते, हातात जाणवते. त्यासाठी वरूनच हात टाकायचा, खालनं हात टाकायचा नाही. कारण काय असतंय, खालचा जो काय भाग आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही सारखं वारंवार हात टाकायला लागला तर काय होते, त्याला इन्फेक्शन होऊ शकतं. बरोबर आहे का? फक्त गन पास करण्यासाठीच त्याचा वापर करायचा. आता जनावर विल्यानंतर तुम्ही त्यावेळेस पण हात टाकू शकता. फक्त कधी जर जनावर अडकलं असेल हां, किंवा पिशवीचं तोंड उघडले की नाही हे बघण्यासाठी हात टाकता येतोय. अडकला असेल तरी का आता हात टाकता येतोय. आणि ओढून काढायचं असेल तर आपल्याला काय करता येतं, हात टाकता येतो. याच्या व्यतिरिक्त हात टाकायचा नाही. आणखीन एक वेळ हात टाकावा लागतो गोळ्या ठेवण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस ओढून काढलं जातं किंवा डिलिव्हरी होते त्यावेळेस निर्या किंवा फिरविया नावाच्या गोळ्या असतात. 4 टॅबलेट असतात. त्या 4 टॅबलेट त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून त्याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी ते टाकावं लागतं. आता मुळात कुठं आहे, तुम्ही कुठेही बाहेर गेला, आता हे जनावर कसं आहे, बांधलेलं जनावर आहे, बरोबर आहे का, खोड्यामध्ये ठेवलेलं जनावर आहे, हे नियंत्रित केलेलं जनावर आहे. त्यामुळे तुम्ही हात टाकायला कसाही हात टाकला तरी चालू शकतं. पण जेव्हा तुम्ही मार्केटला जाता, बाहेर जेव्हा जाता, ओपन स्पेसला जेव्हा तुम्ही एखादं जनावर तपासायला जाता, त्यावेळेस हात टाकत असताना त्याची काहीतरी पोझिशन आहेत, काही त्याच्या कंडिशन्स आहेत, त्या बाकी काय करावं लागते, तुम्हाला पाळावे लागते. पहिला मुद्दा असा की जे जनावर उभं आहे त्याच्याबरोबर पॅरलल असं उभं राहायचं. लक्षात ठेवा, टाकत असताना शक्यतो डावा हात टाकायचा आहे. जर एखादा डावरा असेल, ज्याला जमत नसेल तर उजव्या हातात टाकला तरी काय अडचण नाही आहे. हात टाकत असताना हातामध्ये कुठल्याही प्रकारचं अंगठी असेल, घड्याळ असेल, काही असेल, दोरा कंडाबिंडा काय असला तर ते त्याला काढून ठेवायचा. बरोबर आहे. दुसरा मुद्दा, हाताची नखं ही तुमची काढलेली असली पाहिजेत. त्याचा ह्याचे 2 प्रॉब्लेम येतात. एक तरी जनावरांच्या आतमध्ये टाकलं तर नखं रुतू शकतात, जनावराला इजा होते. आणि दुसरा मुद्दा, आतमध्ये असणारे जे काही शेण आहे ते शेण हाताला लागतं, नखांमध्ये जातं, त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे त्या गोष्टी करायच्या नाही. इथं असं उभं राहायचं आहे. उभारत असताना आता तुम्ही इथं जास्त उभारला आहे म्हणून माणसं जास्त आहेत म्हणून दोहरायला माणसं आहेत, बरोबर आहे का. आपल्याला अन्य ठिकाणी जाऊ जातोय, एकच फक्त माणूस असू शकतो पशुपालक, त्यावेळेस तू पुढं धरणार का पाठीमध्ये धरणार. म्हणून काय करायचं, धरत असताना ह्या पद्धतीनं पहिल्यांदा शेपूट धरायची, शेपूट अशी वर उचलायची. त्यानंतर काय करायचं, हा जो काय हात आहे या हाताचा काय करायला लागतो, चंबू करायचा असतो. ही पद्धत, ह्याला हाताचा काय म्हणायचा, चंबू. लक्षात आलं का. हे धरायचं आहे आणि हातमध्ये आत इथं इन्सर्ट करायचं. लक्षात आलं. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आतमध्ये जो काही नळा लागतोय तुम्हाला, जमडी नळा जो काय लागतोय त्याला सर्विक्स म्हटलं जाते, बरोबर आहे. त्याच्या खाली सर्विक्स असतं. वरती जो काय भाग आहे तो सगळा गुदद्वाराचा भाग आहे, त्याच्यामध्ये सगळं शेण असतंय. जनावर कितीही संडास करू दे, म्हणजे शेण आता जरी इथं पडलं आणि परत तुम्ही हात टाकला 2 मिनिटांनं, तरी पण आतमध्ये तुम्हाला शेण लागणारच. कारण त्याचा शेणाचा स्टॉक शिल्लक असतो आतमध्ये. जेवढा बाहेर पडलाय तेवढाच आतमध्ये शिल्लक असतो. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं आहे, शेण काढणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. शेण पहिला सगळं बाहेर वाढायचं. वरत असताना काय करायचं, हात असा घातल्यानंतर हात असा किंवा असा करता येतोय. असं करून तुम्ही शेण असं ओढू शकताय किंवा असा हात घालून असं शेण बाहेर ओढू शकता. म्हणजे हातावरती सगळे शेण येते तुमच्या. इथंपर्यंत शेण येऊ शकतं. आणि ते मग घेऊन एक साईडला टाकायचं, लोकांच्या अंगावर झाडायचं नाही असं, बरोबर आहे का. एक साईडला कुठंतरी ते शेण ठेवायचं. ओके. आता हे जे काय जनावर आहे हे फक्त प्रॅक्टिकलसाठी घेतलेलं जनावर. त्याचे कास बघा अगदी पूर्ण वाळलेलं आहे. फक्त प्रॅक्टिकल करायचं आहे ह्याच्यासाठी केलेलं आहे. ह्याची सर्विक्स लूज आहे, लक्षात घ्या. ह्याचं सर्विस काय लूज आहे. फक्त आपल्याला प्रॅक्टिससाठी असावं म्हणून आपण केलेलं आहे. आता फक्त आपल्याला हात कसा टाकायचा आहे, सर्विस कशी असते ही जनरली फक्त आपण बघणार आहे. आपल्याला गन पास करायची नाही आहे एवढ्या लवकर. कारण गन पास करायला तुमचं पुढच्या वर्षी तुम्हाला वर्षभर तेच करायचं आहे. इथं जर परफेक्ट तुम्ही गन पास करायला शिकला तर भविष्यात तुम्हाला गन पास करायची अडचण कुठेही येणार नाही आहे. सगळ्यात स्किलफुल डॉक्टर ओळखला जातो तो गन पास करणे आणि पिढी करणे या 2 गोष्टीवर. पिढी करणे म्हणजे प्रेग्नन्सी डायग्नोसिस, त्याला पिढी म्हटलं जातं. म्हणजेच काय, गाभण आहे की नाही हे तपासणं. गाभण आहे की नाही हे तपासणं महत्त्वाचं. त्यानंतर आतमध्ये असणारं जे गनपास करायचे ते गनपास करत असताना परफेक्ट गनपास करायला लागते. कारण जे तुमची सर्विक्स आहे त्या सर्विक्समध्ये रिंगा असतात.
त्या 3 रिंग असतात आणि त्या 3 रिंगमधून आपल्याला काय करावं लागते, गन पास करायचे. त्यामुळे असं ॲडजस्टमेंट करत करत आपल्याला ते पुढं जावं लागते. ओके.